स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। एकीकडे नाशिक लोकसभेचा तिढा सुटत नसताना छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी 2 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने शिवसैनिक अस्वस्थ झाल्याचं कळतंय आणि दरम्यान शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी शक्ती प्रदर्शन करत ही जागा कुणाला सोडू नये अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे। धाराशिव जिल्ह्यातील 3 तालुक्यांच्या लाखो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देण्यासाठी केवायसी करण्यात येते, मात्र मागील 2 दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने ही केवायसी यंत्रणा ठप्प झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतंय। लोकसभा निवडणुकीमध्ये गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी पुण्यामध्ये 135 भरारी पथकं आणि 129 स्थिर सर्वेक्षण पथकांची स्थापना करण्यात आली आहे। खर्च संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अधिकारात जिल्हा स्तरावर समन्वय अधिकारी नेमण्यात आले। धाराशिवच्या ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने पहिल्याच गाळीत हंगामात 3 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलंय। मागील 25 वर्षांपासून हा कारखाना बंद होता, मात्र आता कारखाना सुरू झाल्याने 25 वर्षांनंतर शेतकऱ्यांची स्वप्नपूर्ती झाली आहे। जळगाव जिल्ह्यातील गिरणा, हतनूर आणि वाघूर प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून दुसऱ्या बिगर सिंचन आवर्तनामुळे निम्म्या जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गिरणा प्रकल्पातील साठा हा 31% आलेला आहे। एप्रिलमध्ये हा पाणीसाठा 22 ते 23% येण्याची शक्यता आहे। सध्या जिल्ह्यातील 31 गावांसाठी 35 टँकर सुरू आहेत। उल्हास नदीमध्ये होणाऱ्या जलप्रदूषणामुळे उल्हास नदी बचाव कृती समिती आक्रमक झाली आहे। प्रदूषणाचा निषेध करण्यासाठी कल्याणमध्ये प्रतिकात्मक होळीचं दहन करण्यात आलं। अमळनेरमधील माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत प्रेरित होऊन शालेय अभ्यासक्रम शाळेच्या भिंतीवर रंगवलेला आहे। या भिंतींवर गणिताची सूत्र, इंग्रजी, मराठी, हिंदी व्याकरण आणि विज्ञानाची माहिती रंगवण्यात आली आहे। सीईटी सेलने लोकसभा निवडणुकीमुळे प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात 2च दिवसांपूर्वी बदल केला होता, मात्र सुधारित वेळापत्रकातील MHT, CET आणि नीट या परीक्षा एकाच दिवशी आल्याने आता पुन्हा वेळापत्रकात बदल करण्याची वेळ सीईटी सेलवर आली आहे। उल्हासनगरमधील एका तरुणाला हातात तलवार घेऊन काढलेला फोटो व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवणं चांगलंच महागात पडलेलं आहे। पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी या तरुणाच्या घरी जाऊन तलवार जप्त केली आणि तरुणाला अटक केली। कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला। श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे गावात देखील पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली। गावातील सर्व लोक एकत्र येत होळीची तयारी करतात। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये अनोख्या पद्धतीने शिमगोत्सव साजरा करण्यात आला। पाथरजाई देवीचा होम सुरू झाल्यावर मध्यरात्री 12 वाजता मढे काढण्याची परंपरा आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जागरूक ग्रामदैवत असलेल्या श्रीदेवी पाथरजाई देवीचा होम होता क्षणी। पौर्णिमेच्या दिवशी हजारो भाविक यावेळी खरं तर उपस्थित होते। मानकरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून या होमची पूजा केली आणि होमच्या टोकाला जिवंत कोंबडी बांधली जाते आणि त्यानंतर पारंपरिक गाणी म्हणत हा होम पेटवला जातो। राज्यातील बाजारात कैरीची आवक वाढलेली आहे। तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या भागातून 300 क्विंटल कैऱ्यांची आवक झाली असून कैरीला 5000 ते 7000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतो। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची 5वी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। भंडारा गोंदियामधून सुनील मेंढे, गडचिरोलीमधून अशोक नेते तर सोलापुरातून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला देखील भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून कंगनाला उमेदवारी देण्यात आली आहे। विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। ज्योती मेटे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक झाली। काही दिवसांपूर्वी ज्योती मेटेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्या महाविकास आघाडीकडून बीडमधून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। अशावेळी ज्योती मेटे यांनी फडणवीसांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची 5वी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। काँग्रेसकडून 3 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नेते यांच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय। आमदार राजू पारवेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला। दरम्यान रामटेक लोकसभा मतदारसंघातून राजू पारवे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे।
आजच्या बैठकीमध्ये लोकसभा जागांबाबत चर्चा झाली असून लवकरच महायुतीचा फॉर्म्युला समोर येणार असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय। 2 ते 3 दिवसात अधिकृत जागा वाटप होईल असं देखील तटकरे म्हटलंय। वर्षावरील महायुतीच्या बैठकीत महादेव जानकर देखील उपस्थित होते। आपण महायुतीतच होतो असं म्हणत जानकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली। महायुतीमध्ये एक जागा महादेव जानकर यांच्या रासपला दिली जाणार आहे। दरम्यान जानकर यांना परभणी मतदारसंघाची जागा दिली जाणार असल्याचं बोललं जातंय। महायुतीमध्ये अमरावतीच्या जागेवर भाजपनं दावा केलाय। अमरावतीमध्ये नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातंय। दरम्यान भाजपकडून उमेदवारी मिळण्याआधीच रवी राणांनी नवनीत राणांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे। कमळ चिन्हाचा प्रचार करत नवनीत राणांना निवडून द्या असा प्रचार रवी राणा करतायत। नवनीत राणांच्या उमेदवारीवर बच्चू कडूंनी आक्षेप घेतलाय। प्रहार जनशक्ती पक्षानं अमरावतीमध्ये मैत्रीपूर्ण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून 26 तारखेला मुख्यमंत्र्यांना भेटून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा पेच अद्याप सुटलेला नाहीये। अशा शिवसेना खासदार हेमंत गोडसे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी निवासस्थानी दाखल झाले। ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हेमंत गोडसेंच्या कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं। भाजपकडून खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध होतोय। मात्र नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे हे इच्छुक असून नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळावी अशी मागणी ते मुख्यमंत्र्यांकडे करतायत। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची बीडच्या नाथळा येथील निवासस्थानी भेट घेतली। लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि बहीण भावातील संघर्षाला पूर्णविराम मिळाल्यानंतर तब्बल 14 वर्षांनंतर पहिल्यांदाच त्या धनंजय मुंडे यांच्या घरी गेल्या। सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांना धक्का बसलाय। शहाजी पाटील यांचे सख्खे पुतणे संग्राम पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संग्राम पाटील यांनी शहाजी पाटील यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यानं सांगोल्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पक्षाचा आदेश डावलून विजय शिवतारे वेगळी भूमिका घेणार नाही तसा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे। नुसत्या विधानावर काहीही बोलणं योग्य नाही। शिवतारे बंडखोरी करतील असं सध्या तरी वाटत नाही असं ते म्हटले। सभेसाठी पैसे देऊन भाडोत्री वाहनं आणली असतील तर त्यात वावगं काय? प्रत्येक कार्यकर्त्यांकडे वाहन असतं असंच नाही। त्यामुळे माणसं नव्हे तर वाहनं भाड्यानं आणली तर वावगं नसल्याचं स्पष्टीकरण दीपक केसरकर यांनी दिलंय। पिंपरी चिंचवड शहरातील चरोली परिसरात उभारल्या जाणाऱ्या कचरा संकलन डेपोला नागरिकांनी विरोध केलाय। उद्यान आणि खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर कचरा संकलन डेपो उभारू नये अशी मागणी करत रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय। रमजान ईद आधी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव येथील बाजारपेठेमध्ये कलिंगड, पपई आणि खरबुजाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे। मात्र दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे यंदा फळांच्या दरांमध्ये 20% वाढ झाली आहे। लोकसभा निवडणूक तसंच सण उत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात पोलीस प्रशासन आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी संयुक्तरित्या रूट मार्च काढत नागरिकांमध्ये जनजागृती केली। कल्याणमध्ये लहान मुलांना झोका खेळण्यास मनाई केल्याच्या वादातून हाणामारी झाली। हाणामारीचा हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। वसई ते मीरा भाईंदरमधील अंतर कमी करण्यासाठी मेरीटाईम बोर्डानं खासगी फेरीबोट मार्फत रोरो सेवा सुरू केली आणि या बोटीमध्ये रेस्टॉरंट, डान्स बार सारखी गाणी लावून नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यानंतर फेरीबोट मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होतीये। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील तराडी ठेंगचे मार्गावर बंदुकीचा धाक दाखवून सोने व्यापाऱ्याला लुटल्याची घटना समोर आली आहे। सोने व्यापाऱ्याकडून तब्बल 90 लाखांचे सोनं घेऊन 4 जण पसार झाले असून पोलिसांकडून या आरोपींचा शोध घेतला जातोय। ऊसतोड कामगारांच्या 5 झोपड्यांना अचानक आग लागल्याची घटना जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे घडली। यामध्ये गृहोपयोगी साहित्य जळून खाक झालं असून कामगारांचा संसार उघड्यावर पडला। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी होळीचा उत्साह पाहायला मिळाला। होळी पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी होळीची पूजा करून वंदन केलं आणि यानंतर होळी पेटवून समाजातील वाईट प्रवृत्तीचा नाश होऊन सर्वांना सुख समाधान मिळावं अशी प्रार्थना त्यांनी केली। खासदार नवनीत राणा होळी निमित्तानं मेळघाटाच्या दौऱ्यावर आहेत। गेली 10 वर्ष राणा दाम्पत्य आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करतात। मेळघाटातील चेथर गावामध्ये आदिवासी बांधवांसोबत होळीचं पूजन करून राणांच्या हस्ते दहन करण्यात आलं। भाजप खासदार अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेडमधील वेगवेगळ्या तांड्यावर जाऊन होळीचा सण साजरा केला। यावेळी व्यसनमुक्तीचा संदेश देत बंजारा समाजाकडून गुटख्याचं दहन देखील करण्यात आलं। पुण्यातील कात्रज भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं होळीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार अमोल कोल्हे यांनी महागाईची होळी पेटवत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। राज्यात बेडूक उड्या सुरू असून खोट्या आश्वासनांची ही होळी आहे असं म्हणत कोल्हेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला।
नागपुरात महाविकास आघाडीकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांची होळी करण्यात आली। राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी या होळी उत्सवाचं आयोजन केलं होतं। यावेळी मोठ्या संख्येने तिन्ही पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। होळीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराला 2000 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे। ही आरास पाहण्यासाठी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक मंदिरात गर्दी करतायत। बीडच्या परळीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बंजारा समाजासोबत होळी साजरी केली। बीड लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर पंकजा मुंडे या पहिल्यांदाच परळीमध्ये आल्या। त्यांनी परळीच्या कौंटळी तांडा इथे बंजारा समाजातील महिलांसोबत होळी साजरी केली। यावेळी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी या महिलांसोबत ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। राज्यातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांमध्ये चांगलीच लढत रंगणार आहे। यावेळी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे। यावेळी बसपा आणि वंचितच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। संभाजीनगरमध्ये गाव तांड्यावर अतुल सावेंकडून होळी साजरी करण्यात आली आहे। गाव तांड्यावर जात बंजारा समाजातील नागरिकांसोबत त्यांनी होळी साजरी केली। यावेळी अतुल सावेंनी बंजारा समाजाच्या पारंपरिक नृत्यावर ठेका धरला। तुळजाभवानीच्या मंदिरात रात्री होम कुंडासमोर पारंपरिक पद्धतीने होळी पेटवण्यात आली। यावेळी महंतांसह पुजाऱ्यासह भाविकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। दरम्यान तुळजाभवानी मातेला सर्व पुजाऱ्यांकडून नैवेद्य अर्पण करण्यात आला। मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असून 5 जिल्ह्यातील 399 गावं आणि 91 वाड्यांना 606 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। मराठवाड्यामध्ये सध्या फक्त 23.69% पाणीसाठा शिल्लक असून एप्रिल आणि मे महिन्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे।